श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन। भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे नमो चषक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन। रोवर बिल्डकॉन प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी टीव्हीएसच्या नवीन दुचाकीचे अनावरण। पापण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हरीश पाटील यांची बिनविरोध निवड। आणि विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी 18 जानेवारी रोजी करण्यात येणार आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। धुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी हे उपस्थित होते। रस्ता सुरक्षा सप्ताह 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत जिल्हाभरात राबवण्यात येणार आहे। या सप्ताहात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे तसेच सुरक्षित वाहन चालवण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे। महामार्गावर वाहन चालकांना वाहन कसे चालवावे, कशा पद्धतीने सिग्नलचा उपयोग करावा या संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सुरुवातीस हे अभियान आठवडाभर राबविण्यात आले, त्यानंतर 15 दिवसावर नेले, तरी देखील त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही। त्यामुळे आता रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण महिनाभरासाठी राबवण्यात येत आहे। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, सहाय्यक परिवहन अधिकारी कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, न्यायाधीश संदीप स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी AR यादव, चारुदत्त व्यवहारे, रवींद्र पाटील, सुनील चौधरी, शरद गोसावी, अफसर पठाण आदी उपस्थित होते। सगळ्यात आधी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं मी अभिनंदन करतो। त्यांनी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका आणि अशा अनेक चांगल्या बुकलेट्सचं आज उद्घाटन केलं आहे। ते सर्व नागरिकांपर्यंत कसं पोहोचेल याची जर कधी आपण काळजी घेतली तर लोकशिक्षण रस्ता सुरक्षामध्ये फार महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही आम्हाला ते हेल्मेटची लहानशी प्रतिकृती भेट दिली, ती अतिशय सुंदर दिली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। मग अशी सगळ्यांनी दरवर्षी 1 ते 1.5 लाख लोक मृत्युमुखी पावतात रस्ते अपघातात, आणि त्याच्यापेक्षा दुप्पट लोक कायमस्वरूपी अपंग होतात। हे आकडे फार भयावह आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वार फ्रंटलाही लोक जगावत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या आजारांमध्ये कोणी जगावत नाही। आणि जर कधी या जगणाऱ्यांमध्ये जर कधी तरुणांचं पर्सेंटेज 50% जास्त असेल तर ही परिस्थिती फारच कठीण आहे। आणि म्हणून रस्ता सुरक्षामध्ये जे काही स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे अगदी सुरुवातीपासून रस्ते बनवणारे इंजिनियर्स पासून, त्यांचे डिझाईन करणारे इंजिनियर्स पासून, मोटर कंपन्या तेव्हा मोटर जे डिझाईन करतात ते, प्रवासी जनता म्हणून काय त्यांचं अभिप्रेत आहे त्यांच्याकडनं रस्ता सुरक्षेसाठी, ते या सगळ्या स्टेक होल्डर्सने सहभाग झाला तर आपण हे रस्ते अपघात निश्चितच कमी करू शकतो। साधारणतः 2008 आणि 2009 साली ACP ट्रॅफिक नवी मुंबईचा इन्चार्ज होतो। तेव्हा 2 घटना इतक्या भयंकर माझ्या आयुष्यात घडल्या त्या मी आजही विसरू शकत नाही। 2009 साली एक शाळेतली एक बस होती, स्कूल बस, आणि मी जिथे ट्रॅफिकचाच इन्चार्ज होतो तेव्हा DCP पोस्ट सँक्शन नव्हती, मीच होतो तिथला प्रमुख। आणि त्या शाळेच्या बसमध्ये मागच्या त्या क्लीनरने घरी नेण्यासाठी किंवा काही कारणासाठी एक केरोसिनचा कॅन मागे ठेवला होता। इनोसंट मुलं, अतिशय म्हणजे 3री 4थीतली मुलं तिथे होती, आणि तो कॅन कधी पडला त्याला पण कळलं नाही। ती दिवसभर स्कूल बस इकडे तिकडे फिरत राहिली, आणि अचानक त्या स्कूल बसने पेट घेतला आणि 6 छोटी मुलं जिवंत जाळली गेली। या घटनेचा माझ्या आयुष्यावर इतका परिणाम झाला की मी तो शब्दात सांगू शकत नाही। दुसरा इन्सिडेंट आहे तो साधारणतः त्याच काळातला आहे आणि तो माझ्या घरातला आहे। माझ्या एका चुलत मामाच्या फॅमिलीमध्ये
तवेरा गाडी तेव्हा नवीन आली होती, तवेरा गाडी घेतली गेली आणि साधारणतः 18-19 वर्षाचा माझा भाऊ तो ती गाडी चालवत होता. अख्खी फॅमिली मला वाटतं कुठेतरी शिर्डी जात असेल आणि एका टर्नवर ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि समोर एक छोटा तलाव होता. त्या तलावामध्ये ती गाडी खाली गेली आणि सगळ्यांना त्या ड्राउनिंग डेथ झाली आणि त्याच्या सगळ्यांचे प्रेत बाहेर काढले गेले. मित्रांनो, मगाशी आपण एका मित्राचं अतिशय वेदनादायक मनोगत आपण इथे ऐकलं की त्याच्या आईवडिलांचा कसा कारुण्यपूर्वक अंत झाला. मित्रांनो, मी जस्ट एक अनालिसिस आता बसल्या करत होतो की आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये खून या सदराखाली जर आपण पाहणी केली तर खून आपल्याकडे 33 झालेले आहेत सर. फक्त 33 खून आपल्याकडे झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने ऑलमोस्ट 350च्या आसपास आपल्याकडे फॅटल ऍक्सिडेंट झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे दररोज साधारणतः एक फॅटल ऍक्सिडेंट होतो आणि आजचा फॅटल ऍक्सिडेंट सकाळी 7 वाजता ललिंगच्या इथे ऑलरेडी झालेला आहे. इतकी ही गंभीर अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, साधारणतः वर्षभरात आपल्याकडे 1.5 ते 2 लाख मृत्यू भारतामध्ये, जसं नवले साहेबांनी सांगितलं, असे होत असतात. आणि या अतिशय छोट्या कारणासाठी आपण जे अनालिसिस केलं, मी आज आमच्या API देखील सांगितलेलं आहे की 2023चं एक अनालिसिस करायचं आहे की अपघाताच्या हॉटस्पॉट आपण काढलेलेच आहेत, परंतु त्याची कारणं, 2 व्हीलर्स किती आहेत, 4 व्हीलर्स किती आहेत, एक्झॅक्टली कुठल्या स्पॉटवर झालेले आहेत, त्याचे टायमिंग काय आहे, या अनुषंगाने मी सगळ्यांना असं एक सर्व घटकांना, म्हणजे वरील सर्व डिपार्टमेंट तर आहेत परंतु सर्वसामान्य लोकांना देखील एक आवाहन करू इच्छितो की आपण 2च टार्गेट, माननीय अध्यक्ष साहेबांच्या पूर्वपरवानगीने सांगतो की आपण 2च टार्गेट या 2024 मध्ये ठेवूया की 2023 मध्ये जेवढे झालेले अपघात असतील त्या स्पॉटवर परत अपघात रिपीट होणार नाही. या अनुषंगाने जसं नवले साहेबांनी सांगितलं की ही आमची जबाबदारी आहेतच, 100% आहे, परंतु सर्वसामान्य सिटीजन्सची पण जबाबदारी आहे. त्याच्यामुळे पोलीस असेल, RTO असेल, NHAI असेल, PWD असेल आणि सर्वसामान्य जनता असेल, या सर्वांनी मिळून आपण हे प्रयत्न केले पाहिजे की आपल्याला अपघात रिपीट होऊ त्या ठिकाणी द्यायचे नाहीये. माझी सर्व वरिष्ठांना देखील अशी विनंती आहे की आपण एक 10-15 दिवसांमध्ये असं एक अनालिसिस करावं आणि त्यांच्या मूळ कारणावर आपण थोडंसं काम केलं पाहिजे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे नमो चषक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष प्रतापराव दिगावकर यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे नमो चषक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन नमो चषक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष प्रतापराव दिगावकर यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केले आहे. विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत कुस्ती, फुटबॉल, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, धावणे स्पर्धा, 100 मीटर, 400 मीटर यांचा समावेश आहे. तर सांस्कृतिक खेळ प्रकारात विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत चित्रकला, रांगोळी, गीत गायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा आदींचा समावेश आहे. विधानसभा व लोकसभा स्तरावर मॅरेथॉन 5 किलोमीटर, वॉकेथॉन 4 किलोमीटर महिलांसाठी, 5 किलोमीटर पुरुषांसाठी, सायकलिंग स्पर्धा 10 किलोमीटर, बॅडमिंटन, संगीत खुर्ची यांचा समावेश आहे. क्रीडा स्पर्धा पहिल्या पातळी विधानसभा, दुसरी पातळी लोकसभा, तिसरी पातळी विभाग आणि फायनल स्पर्धा राज्यस्तरीय होणार आहे. तरी या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रतापराव दिघावकर, बबनराव चौधरी, गजेंद्र अंपळकर, किशोर संघवी, रोहित चांदोडे, आकाश परदेशी आदी उपस्थित होते. चषकच्या अध्यक्षपदी माझी नेमणूक केली गेली आहे आणि महाराष्ट्र नमो चषकचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश की आज जो आमचा तरुण युवक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी हा मुख्य मैदानी खेळापासून कुठंतरी लांब चाललेला आहे. त्यासाठी सांघिक खेळाचं आयोजन, ज्यांच्यामध्ये व्यक्तिगत असे, कसब असे वैयक्तिक खेळाचं आयोजन आणि त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास याच्यासाठी महाराष्ट्र नमो चषकाचं आम्ही आयोजन केलेलं आहे.
आणि 26 डिसेंबर पासून आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन आम्ही नोंदणी केली. खऱ्या अर्थाने जे समाविष्ट केलेले खेळ आहेत, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, नंतर खो खो, अशा प्रकारचे मैदानी खेळ आहेत. त्याप्रमाणे व्यक्ती विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, नंतर मॅरेथॉनचे 3 प्रकार आहेत. 5 किलोमीटर मॅरेथॉन, 4 किलोमीटर वॉकिंगच्या स्पर्धा असतील, सायकलिंगच्या स्पर्धा असतील, असे एकूण 26 इव्हेंट आम्ही याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि यांना बक्षीस सुद्धा आम्ही खूप भरघोस प्रमाणात दिलेली आहे. समजा तालुका लेवलला म्हणजे विधानसभा लेवलला एखादा कॅरम मध्ये पहिला आला तर त्याला मी 11,000चं बक्षीस दिलेलं आहे. क्रिकेटसाठी 50,000चं बक्षीस आहे. युवकांना खेळाविषयी प्रेम, त्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कशी वृद्धिंगत होईल. आणि तिसरं जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ITBP, CRPF, BSF, पोलीस याच्या मैदानी चाचणीमध्ये जे इव्हेंट आहे ते इव्हेंट सुद्धा आम्ही याच्यामध्ये अंतर्भूत केले. आणि आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत आहे तो युवकांचं सक्षमीकरण करणं, महिलांचं सक्षमीकरण करणं, यासाठी या गोष्टींचा आपण समावेश करतो. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50,000 व्यक्तींचा याच्यामध्ये सहभाग होईल. आणि आम्ही राज्य स्तरावर कमीत कमी 1 कोटी खेळाडूंचा याच्यामध्ये अंतर्भाव होईल किंवा त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होतील. 50,000 रजिस्ट्रेशन झालं, त्यांनी त्या स्पर्धा चालू करायच्या आहेत. विधानसभा 288 विधानसभा मतदारसंघातून 48 लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर सर्व स्पर्धा होतील. नंतर विभाग स्तरावर स्पर्धा होतील आणि विभाग स्तरावरून राज्य स्तरावर स्पर्धा होतील. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे आयोजित 4 दिवसीय रोवर बिल्डकॉन प्रदर्शनाचा रविवारी समारोप करण्यात आला. यावेळी TVS कंपनीच्या अपाचे RTR 310 या दुचाकीचा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ धुळे, रोटरॅक क्लब ऑफ धुळे व सिद्धेश्वर TVS मोटर यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे आयोजित रोवर बिल्डकॉन 2024 या 4 दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप करण्यात आला. यावेळी TVS कंपनीच्या अपाचे RTR 310 या दुचाकीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, संभाजी गवळी, कुणाल गवळी, रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक जैन, सचिव विलास कोठावदे, प्रथमेश गांधी, शांतीलाल जैन, शांताराम पाटील, दीपक ऐरे यांच्यासह रोटरी व रोटरॅक क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंट्रोल असणारी, क्रूज कंट्रोल असणारी, कार सारखी फीचर्स देणारी मार्केटमधली पहिली एकमेव बाईक आहे जिला क्रूज कंट्रोलिंग दिलं आहे. तिला 5 मोड दिले आहेत. बाईक ड्रायव्हिंग मोड जे आहे 5 प्रकारचे ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. व्हेंटिलेटेड व हिटिंग सीट देणारी एकमेव बाईक आहे RTR 310 TVS कंपनीने लॉन्च केलेली आहे. हे जे प्रमुख वैशिष्ट्य आहे, मार्केटमध्ये असणाऱ्या बाईक्सपेक्षा फीचर्स देणारी ही पहिली बाईक आहे. तरी या बाईकबद्दल TVS शोरूमला व्हिजिट द्या. प्रेस डेसाठी आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप धन्यवाद. धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हरीश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे तालुक्यातील कापडणे येथील उपसरपंचपदी हरीश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्यामुळे सदर निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच निवडीसाठी कापडणे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सोनीबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी NR पाटील, ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे यांनी कामकाज पाहिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेत उपसरपंच पदासाठी हरीश पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने
त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी, वंदना पाटील, वैशाली माळी, उज्ज्वला माळी, अमोल बोरसे, प्रवीण पाटील, महेश पाटील, आशाबाई पाटील, श्रद्धा पाटील, अक्काबाई भिल, जितू भिल, अलकाबाई भांबरे, वैशाली पाटील, निलेश जैन, महेश माळी आदी उपस्थित होते। उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर हरीश पाटील यांचा अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच डीजेच्या तालावर वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भैया बोरसे, भैया माळी, माजी उपसरपंच बापू माळी, रमेश माळी, माजी उपसरपंच बंडू पाटील, शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील आदी उपस्थित होते। उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर हरीश पाटील यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, वीर एकलव्य स्मारक आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आपण ग्रामपंचायत उपसरपंचाची आज निवडणूक होती, ती बिनविरोध झालेली आहे। त्याच्यात आमचे मार्गदर्शक माननीय कुणाल बाबासाहेब कुणालजी पाटील, गटनेते भगवान विनायकजी पाटील आणि नवलांना पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सरपंच, उपसरपंच, माजी सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने मी बिनविरोध झालेलो आहे। तरी माझ्याकडनं जेवढी शक्यता होईल तेवढं मी गावाचा विकास करण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील राहील। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी 18 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आनंद लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अनधिकृत म्हणणाऱ्या गलानी यांच्या विरोधात 18 जानेवारी रोजी विनोद वाईन शॉप हटाव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील विनोद वाईन शॉप हटवावे यासाठी विविध आंबेडकरी संघटनांतर्फे निवेदने तसेच आंदोलने करण्यात आली। लोंढे यांच्या पक्षातर्फे ही निवेदने देण्यात आली, परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। यातच गलानी यांनी सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकच अनधिकृत असल्याचे अपील अर्जात नमूद केले आहे। त्यामुळे 18 जानेवारीपासून सदर विनोद वाईन शॉप हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या गलानी यांच्या विनोद वाईन शॉप हे 18 जानेवारीला आम्ही फोडणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना याचे पूर्ण पुरावे देणार आहोत। या संदर्भातले आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही गलानी यांनी बेकायदेशीररित्या ते परवानाशी जे काय आहे त्या मूळ मालिक ज्या या दुकानाच्या होत्या पुष्पा केवल रमानी यांच्याकडून अवैध पद्धतीने त्यांच्या नावे करून घेतलेले आहे, याचे पुरावे आम्ही सादर करत आहोत। त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांनी कशा पद्धतीने काळा बाजार केलेला आहे ते पण आम्ही शासन दरबारी सादर करत आहोत। आणि 18 जानेवारीला यांनी कितीही आमच्यावर दबाव टाकला, कितीही पोलीस प्रशासनाने आमच्यावर केसेस नोंदवल्या, तरी आझाद समाज पार्टी आणि आंबेडकर समुदाय सर्व राजकीय सामाजिक संघटना मिळून हे त्या ठिकाणी जातील आणि अनधिकृत असलेले विनोद वाईन शॉप हे त्या ठिकाणी फोडले जाईल असं मी आपल्याला ठाम सांगतो। जय हिंद। मुळात अतिक्रमण जागेवर 1973ला हे दुकान मंजूर करण्यात आलं विनोद वाईन शॉप, मुळात तेच बेकायदेशीर आहे। अतिक्रमण जागेवर अशा पद्धतीने वाईन शॉप टाकले जात नाही, तरीही तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांनी त्याला मंजुरी दिली। त्याच्यानंतर शासनाचा किमान 25 लाखाचा महसूल त्यांनी बुडवलेला आहे। त्याच्यानंतर स्थलांतरित करत असताना जे काही डॉक्युमेंटेशन सादर केले पाहिजे ते कुठेही त्यांच्याकडे नाही आहेत। असे सगळे पाठपुरावे आम्ही प्रशासनाला सांगितले आहेत आणि ते दुकान आधी स्थलांतर करायला आम्ही सांगत होतो, पण ज्यावेळेस त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाच अनधिकृत म्हटलं आणि मग आम्ही त्यांची पूर्ण फाईल काढली, तर आता आमची ठाम मागणी आहे की ते फक्त स्थलांतरितच करू नये, तर ते लायसन रद्द करून जिल्ह्यातले त्यांचे सगळेच दुकानं हे बंद करण्यात यावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून अॅट्रॉसिटी ॲक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी राहणार आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन। भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे नमो चषक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन। रोवर बिल्डकॉन प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी टीव्हीएसच्या नवीन दुचाकीचे अनावरण। कापड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हरीश पाटील यांची बिनविरोध निवड आणि विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी 18 जानेवारी रोजी करण्यात येणार आंदोलन। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।